भंडारा जिल्हा विशेष या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर भंडारा जिल्ह्याच्या काही महत्त्वाच्या घडामोडी मी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे। तर सर्वात पहिली घडामोड म्हणजे रोजगार, म्हणजे आज जी बेरोजगारी आहे त्यावर मात करण्यासाठी भंडारा रोजगार हमी योजने म्हणजे जे जिल्हाधिकारी प्रशासन आहे त्यांनी बरेच प्रमाणात मात केलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर जो तरुण या ठिकाणाहून जात होता त्या तरुणांना रोखण्याचं काम, त्या तरुणांचं स्थलांतर रोखण्याचं काम जिल्हाधिकारी प्रशासन अर्थात शासनानं केलेलं आपल्याला दिसून येते। तर यावर्षी म्हणजे रोजगार जी हमी योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही राष्ट्रीय स्तरावर राज्यामध्ये महाराष्ट्राच्या नाव महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने ही रोजगार योजना कार्य करत असते। आणि यावर्षी 1,36,000 तरुणांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे, ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी केल्या जात आहे। या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की एका वर्षातून कमीत कमी 100 दिवस तरी एका व्यक्तीला रोजगार देणे हा उदात्त दृष्टिकोन या योजनेमागे आहे। आणि या वर्षी म्हणजे आता हल्ली 312 इतकी मजुरी एका व्यक्तीला देण्यात येते आणि एका आठवड्याचा तो रोज होतो त्यांचा मजुरी येते 1872। आणि यानंतर नगर परिषद भंडारा यांनी पानं म्हणजे जे रस्त्याच्या नाले सफाईचं काम हाती घेतलेलं आहे आणि पावसाळ्यापूर्व हे काम सर्व आटोक्यात येईल असं या ठिकाणी आपल्याला वाटते। आणि पावसाळ्यामध्ये नाल्यात तुंबू नये यासाठी हे काम हाती घेण्यात आलेलं आहे। आणि या पानं म्हणजे या नाले सफाईचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असं मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडून कळवण्यात आलेलं आहे। तसेच यानंतर मी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची सतर्कतेची बातमी देतो ती अशी की पावसाळा सुरू झालेला आहे आणि हा पावसाळा सुरू झाला का भंडारा झाडीपट्ट्या जिकडे तिकडे मोठे मोठे झाडं आहे, मोठी मोठी झाडी आहे, गवत आहे, मोठं मोठं गवत होते आणि या गवतातून सापांचा शिरकाव झालेला असतो, सापांचा प्रचंड वावर वाढलेला असतो कारण पावसाळ्यामध्ये सापांचं प्रजननसुद्धा वाढते। आणि आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये 3 प्रकारचे साप मोठ्या प्रमाणात म्हणजे अनेक प्रकारचे त्यातल्या त्यात मण्यार, घोणस आणि कोब्रा हे जे 3 अतिविषारी साप म्हणून आपण ओळखतो त्या सापांचा शिरकाव म्हणजे प्रचंड वावर वाढेल करीत आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की कृपा करून कुठे बाहेर जात असताना सावधानतेने सतर्कतेने जर आपल्याला कुठेही साप दिसत असेल तर कृपया सतर्क म्हणजे सर्पमित्रांना कळवा आणि त्या सर्पमित्रांना कळवून ते सर्पमित्र त्या सापांना बरोबर त्यांची हे असते आणि ते मग नंतर त्यांना जंगलात सोडून देतील। एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आणि जय हिंद, धन्यवाद।